नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। विद्यार्थी मित्र हो, मागील आपण व्हिडिओमध्ये संख्यांचे प्रकार पाहत होतो। त्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या पाहिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी लक्षात घ्या, समसंख्या पाहूया। आता समसंख्या म्हणजेच इवन नंबर्स। आपण ह्या ज्या संख्या आहेत या संख्या इयत्ता दुसरी पासून शिकत आलेलो आहोत, लक्षात घ्या। समसंख्या आपण कशाला म्हणतो? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। काय होतो? 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतो। त्याचबरोबर समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो। उदाहरणार्थ आपण आता या ठिकाणी घेऊया 32 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 32 ही काय झाली? समसंख्या झाली। 6240 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही समसंख्या झाली। 12894 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 4 आहे, म्हणजे ही संख्या काय आहे? समसंख्या आहे। म्हणजे लक्षात घ्या, समसंख्यालाच इवन नंबर्स असं म्हटलं जातं। समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो। समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो। आता आपल्याला पाहायचं आहे विषम संख्या। आता विषम संख्या कशाला म्हणायचं आहे पहा। विषम संख्यालाच आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स। आता या ठिकाणी लक्षात घ्या, समसंख्येला 2 ने निशेष भाग गेला, या ठिकाणी 2 ने निशेष भाग जात नाही, बाकी किती उरते? 1 उरते। त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? विषम संख्या असं म्हटलं जातं। आणि विषम संख्यांच्या एकक स्थानी लक्षात घ्या, एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो। उदाहरणार्थ या ठिकाणी घेऊया आपण 51 या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे। 5337 या संख्येच्या एकक स्थानी 7 अंक आहे, म्हणजे ही काय आहे? विषम संख्या आहे। 51239 या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे, म्हणजे ही काय आहे? विषम संख्या आहे। लक्षात घ्या, विषम संख्येला आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स। विषम संख्या कशाला म्हणायचा? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजेच या ठिकाणी बाकी जी आहे ती बाकी काय उरते? 1 उरते। अशा संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? विषम संख्या असं म्हटलं जातं। आणि विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो। काय विचारली? बेरीज विचारली। 1 ते 100 अंकांची किंवा संख्यांची बेरीज किती? आता ही बेरीज काढण्यासाठी लक्षात घ्या, समसंख्यांची बेरीज विचारू द्या, विषम संख्यांची बेरीज विचारू द्या, एकच सूत्र लक्षात ठेवायचं। बेरीज बरोबर काय लक्षात घ्या? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 कंस पूर्ण गुणिले एकूण संख्या। हे सूत्र लक्षात घ्यायचंय सर्वांनी। आता या ठिकाणी पहा, पहिली संख्या या ठिकाणी 1 ते 100 अंकांची बेरीज विचारली। पहिली संख्या जी आहे ती कोणती आहे? 1 अधिक शेवटची संख्या या ठिकाणी कोणती आहे? 100 छेद किती आहे? 2 कंस पूर्ण गुणिले 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहे? 100 आहे। मग आता पहा 100 अधिक 1
101/2 गुणिले या ठिकाणी किती येणार आहे 100 येणार आहे. बे एक बे बे पंचे 10 बे 0 0 म्हणजे या ठिकाणी राहिलं काय पहा 101 गुणिले 50. शून्याला काय लिहिणार आहे 0 लिहिणार आहे 5 1 5 5 0 0 5 1 5. म्हणजे लक्षात घ्या 1 ते 100 अंकांची बेरीज जी आहे ती 1 ते 100 अंकांची बेरीज किती आली 5050. आता आपण काय करूया 1 ते 50 अंकांची बेरीज काढूया. 1 ते 50 अंकांची बेरीज किती. आता या ठिकाणी लक्षात घ्या 1 ते 50 अंकांची बेरीज करायची. आता सूत्र आपलं नेहमीप्रमाणेच सूत्र काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 कंस पूर्ण गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी याच्यामध्ये पहिली संख्या कोणती आहे पहा 1 अधिक शेवटची संख्या कोणती आहे 50 छेद 2 कंस पूर्ण गुणिले एकूण संख्या 1 ते 50 मध्ये किती आहे 50 आहे. मग आता पहा 50 ने 51/2 गुणिले किती येणार आहे या ठिकाणी 50. बे एक बे बे दुनी 4 5 4 गेला राहिला 1 बे पंचे 10 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 51 गुणिले 25. 25 एके 25 25 5 हातचा गेला 2 25 5 125 125 आणि 2 127 म्हणजे 1 ते 50 अंकांची बेरीज जी आहे ती 1 ते 50 अंकांची बेरीज काय आली 1275. आता एक उदाहरण पहा 51 ते 60 घेतलं आपण. 51 ते 60 संख्यांची बेरीज किती. संख्यांची बेरीज किती. आता सुरुवातीला या ठिकाणी सूत्र आपण काय सांगितलं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 कंस पूर्ण गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी पहा पहिली संख्या कोणती आहे 51 अधिक शेवटची संख्या कोणती आहे 60 छेद 2 गुणिले एकूण संख्या 51 ते 60 एकूण संख्या किती होत आहे 10 होत आहेत. लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 51 अधिक 60 1 अधिक 0 1 6 आणि 5 11 छेद 2 गुणिले या ठिकाणी किती येणार आहे 10 बे एक बे बे पंचे 10 111 गुणिले 5 म्हणजेच 5 1 5 5 1 5 5 1 5 म्हणजे 51 ते 60 या संख्यांची बेरीज जी आहे ती 51 ते 60 या संख्यांची बेरीज किती आली 555 आली. आता आपण हेच गणित घेऊया 51 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज किती. समसंख्यांची बेरीज किती. आता या ठिकाणी ते सूत्र वापरायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या कसल्या संख्या विचारलेल्या आहेत समसंख्या विचारलेल्या आहेत. मग 51 ते 60 मधली पहिली समसंख्या कोणती आहे 52 अधिक 51 ते 60 मधली शेवटची संख्या कोणती आहे 60 छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता एकूण 51 ते 60 मध्ये समसंख्या हा 10चा टप्पा आहे म्हणजे या ठिकाणी समसंख्या 5 असणार आणि विषम संख्या किती असणार आहे 5 असणार आहे. मग आता 52 आणि 60 ची बेरीज करूया 2 अधिक 0 2 6 आणि 5 11 छेद 2 गुणिले 5 बे एक बे बे पंचे 10 11 तून 10 गेला राहिला 1 बे सख 12 म्हणजे काय आलं पहा 56 गुणिले 5 5 सख 30 30 0 हातचा गेला 3 5 5 25 आणि 3 28. 51 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज या ठिकाणी किती आली 280. आता हेच गणित घेऊया आपण 51 ते 60 मधील विषम संख्यांची बेरीज काढूया आपण. विषम संख्या आता या ठिकाणी तेच सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता विषम संख्या 51 ते 60 मधली पहिली विषम संख्या कोणती आहे 51 अधिक शेवटची विषम संख्या कोणती आहे याच्यामध्ये 59 छेद 2 गुणिले 51 ते 60 मध्ये एकूण विषम संख्या किती येणार आहे 5. मग आता पहा 9 आणि 1 10 शी 0 हातचा गेला 1 5 आणि 5 10 ने 11 110 छेद 2 गुणिले 5 बे एक बे बे पंचे 10 11 तून 10 गेला राहिला 1 बे पंचे 10 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 55 गुणिले 5 5 5 25 5 हातचा गेला 2 5 5 25 25 आणि 2 27.
आता या ठिकाणी पहा 51 ते 60 संख्यांची बेरीज तुमची किती आली पहा 555. 51 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज किती आली पहा 280 आणि 51 ते 60 मधील विषम संख्यांची बेरीज किती आली 275. पहा या ठिकाणी 280 अधिक 275, 5 अधिक 0 5, 8 आणि 7 1505, हातचा गेला 2 2 4 आणि 5 555. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या दिलेल्या एकूण सर्व संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज आपल्याला सूत्राच्या सहाय्याने काय करता येते काढता येते. विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा 1 ते 10 संख्यांची बेरीज, 1 ते 10 संख्यांची बेरीज ही किती असते 55 असते. 11 ते 20 संख्यांची बेरीज ही किती येणार आहे 155. 21 ते 30 या संख्यांची बेरीज 255 येणार आहे. 31 ते 40 या संख्यांची बेरीज 355 येते. 41 ते 50 या संख्यांची बेरीज 455 येते. 51 ते 60 या संख्यांची बेरीज 555 येते. 61 ते 70 या संख्यांची बेरीज 655 येते. 71 ते 80 यामधील सर्व संख्यांची बेरीज 755 येते. 81 ते 90 या सर्व संख्यांची बेरीज 855 येते आणि 91 ते 100 या सर्व संख्यांची बेरीज लक्षात घ्या किती येते 955 येते. आता त्यानंतर लक्षात घ्या क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5चा फरक, सम आणि विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो 5चा फरक असतो. आता एक उदाहरण घेऊया आपण 1 ते 10. 1 ते 10 मधील सम व विषम संख्यामधील फरक किती, विषम संख्यामधील फरक किती. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया सुरुवातीला आता सूत्र आपल्याला माहितच आहे 1 ते 10 मधील सम आणि विषम संख्यामधील फरक कितीचा असतो 5चा असतो. पण प्रत्यक्षात आपण हे सोडवून पाहूया. आता 1 ते 10 मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या समसंख्या कोणत्या आहेत 2 4 6 8 10 या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल बेरीज. पहा 10 6 4 10 8 2 10 म्हणजे 10 20 30 आणि विषम संख्यांची बेरीज पहा 1 3 5 7 9 9 1 10 7 3 10 म्हणजे 10 10 20 आणि 5 25 30 25 गेला राहिला किती 5. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यामधील सम आणि विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो 5चा फरक असतो. आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण 2 अंकी सम व विषम संख्यामधील फरक किती, विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती, बेरजेतील फरक किती. आता हे उदाहरण लक्षात घ्या समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज करून त्या दोन्हीतला फरक काढून या ठिकाणी आपल्याला हे गणित काय करता येईल सोडवता येईल. आता हे गणित प्रत्यक्षात दोन पद्धतीने सोडवता येतं. 2 अंकी संख्या कुठून चालू होतात 10 ते 99 लक्षात घ्या किती 10 ते 99. मग पहिल्या 10 संख्या कोणत्या होणार आहेत लक्षात घ्या 10 ते 19 20 ते 29 30 ते 39 40 ते 49 50 ते 59 60 ते 69 70 ते 79 80 ते 89 आणि 90 ते 99. आता आपण नियम काय पाहिला क्रमाने येणाऱ्या 10 सम आणि विषम म्हणजे लक्षात घ्या क्रमाने येणाऱ्या 10 संख्यामधील सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक असतो 5चा फरक असतो. मग आता असं किती वेळा आलंय पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 5 45 म्हणजे 2 अंकी संख्यामधील लक्षात घ्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक असेल
45चा फरक असेल. आता हेच उदाहरण आपण काय करूया, सूत्राच्या सहाय्याने सोडवूया. आता समसंख्यांची बेरीज काढूया, विषम संख्यांची बेरीज काढूया आणि त्यांच्यातील काय काढूया, फरक काढूया. आता 2 अंकी संख्या एकूण किती आहेत, 90 आहेत लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सम काय असणार आहे, 45 असणार आहे आणि विषम किती असणार आहे, 45 असणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, समसंख्यांची बेरीज काढताना पहिली संख्या कोणती येणार आहे, 10 अधिक शेवटची समसंख्या कोणती येणार आहे, 98 छेद 10 गुणिले 45. आता या ठिकाणी पहा, 8 अधिक 0 8, 9 आणि 1 10 छेद 2 गुणिले 45. बे 1 बे, बे 5 10, बे चौक 8, काय आलं पहा, 54 गुणिले 45. आता 54 गुणिले 45 आपण या ठिकाणी सोडूया. 54 गुणिले 45, 5 चौक 20 0 हातचा गेला 2, 5 5 25, 25 आणि 2 27, एक अंक झाला म्हणून 1 0, 4 चौक 16 6 हातचा गेला 1, 4 5 20 आणि 1 21, 0 7 6 13, 2 आणि 3 आणि 4 2 समसंख्यांची बेरीज 2 अंकी किती आली लक्षात घ्या, 2430. आता आपण विषम संख्यांची बेरीज काढूया. आता 2 अंकी विषम संख्या पहिली कोणती येणार आहे, 11 अधिक शेवटची संख्या कोणती येणार आहे, 99 छेद 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत, विषम संख्या 2 अंकी 45. आता याची बेरीज पहा, 9 आणि 1 10 0 हातचा गेला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 110 छेद 2 गुणिले 45. बे 5 10, 11 10 गेला राहिला 1, बे 5 10, 55 गुणिले 45. आता 55 गुणिले 45 आपण करूया. 55 गुणिले 45, 5 5 25 5 हातचा गेला 2, 5 5 25 आणि 2 27, एक अंक झाला म्हणून 1 0, 4 5 20 0 हातचा गेला 2, 4 5 20 आणि 2 22, 5 7 2 2 4 2, 2475. आता या दोन्ही मध्ये कितीचा फरक येतो पहा, 2475 वजा 2430. 5 0 गेला 5, 7 3 गेला 4, 4 4 गेला 0, 2 2 गेला 0, 45. पण एवढे कॅल्क्युलेशन सोडवण्यापेक्षा लक्षात घ्या, क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 10 नैसर्गिक संख्या असतील आणि त्यांच्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जर फरक विचारला असेल तर तो कितीचा असतो, 5चा. अशा या ठिकाणी 9 लाईन तयार झाल्या, 9 5 45. प्रत्यक्षात हे ट्रिकनं देखील सोडवता येतं आणि सूत्राच्या सहाय्याने देखील हे गणित आपल्याला काय करता येईल, सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, क्रमवार आता या ठिकाणी आपण समसंख्या लिहूया. आता समसंख्या आपण या ठिकाणी समसंख्या 2 4 6 8 10. आता याच्याकडे जर आपण पाहिलं तर पहिली या ठिकाणी समसंख्या काय आहे, 2. दुसरी समसंख्या कोणती आहे, 4. कितीने वाढली पहा, 2. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, क्रमवार समसंख्या ह्या ज्या आहेत त्या काय होतात, 2 2 काय होत जातात, वाढत जातात. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी विषम संख्या ही पाहूया. विषम संख्या जर पाहिल्या तर या ठिकाणी लक्षात घ्या कोणत्या आहेत, 1 3 5 7 9 डॅश डॅश, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. म्हणजे विषम संख्या देखील या ठिकाणी लक्षात घ्या 2 2 ने काय होत जातात, वाढत जातात. म्हणजे समसंख्या क्रमवार ज्या आहेत त्या प्रत्येक या ठिकाणी काय होतात, 2 2 ने वाढत जातात. विषम संख्या देखील या ठिकाणी कितीने वाढत जातात, 2 2 ने वाढत जातात. आता 3 समसंख्या किंवा 3 आपण काय घेऊया, विषम संख्या घेऊया. आता 3 विषम समसंख्या आपण कोणत्या घेतल्या, 4 6 आणि 8. आता याच्यामधली लहान संख्या कोणती आहे, 4 आणि मोठी संख्या किती आहे, 8. याच्यामध्ये दोन्ही मध्ये फरक कितीचा आहे पहा, 8 4 गेला 4. लक्षात घ्या काय सांगितलं मी, क्रमवार 3 समसंख्या घेतल्या असता लहान संख्या व मोठी संख्या याच्यामध्ये कितीचा फरक असतो, 4चा फरक असतो. त्याच पद्धतीनं क्रमवार 3 विषम संख्या घेऊया, 3 5 7. याच्यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या याच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा, 7 3 गेला किती राहिला, 4 राहिला. म्हणजेच लक्षात घ्या
क्रमवार येणाऱ्या 3 विषम संख्यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या याच्यामध्ये देखील या ठिकाणी कितीचा फरक असतो? 4चा फरक असतो. आता या ठिकाणी काही समसंख्यांचे गुणधर्म, विषम संख्यांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रियांच्या संदर्भात आपण गुणधर्म काय करूया? पाहूया. आता समसंख्यांच्या संदर्भामध्ये पाहूया आपण. समसंख्या, 2 समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. आता पहा, 2 समसंख्या आपण 2 आणि 4 घेतल्या. 2 आणि 4 6, ही देखील काय आली? सम. म्हणजे लक्षात घ्या, 2 समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. 2 समसंख्यांची वजाबाकी ही देखील नेहमी काय असते? समसंख्याच असते. आता एक समसंख्या 4 घेतली, दुसरी समसंख्या 2 घेतली, 4 मधून 2 गेला, राहिला 2, 2 ही काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे समसंख्येमधून समसंख्या वजा केली असता काय येते? समसंख्याच येते. त्यानंतर 2 समसंख्यांचा गुणाकार हा नेहमी काय असतो? समसंख्याच असतो. आता 2 समसंख्या घेऊया, 2 आणि 4च घेऊया, यांचा गुणाकार करा, 2 चोक 8. म्हणजे 2 समसंख्यांचा गुणाकार हा देखील काय आला? समच आला. सम गुणिले सम बरोबर काय येणार आहे? समसंख्याच येणार आहे. समसंख्येला समसंख्येने म्हणजे लक्षात घ्या, निशेष भाग गेला पाहिजे. समजा आता या ठिकाणी एक समसंख्या 4 आहे, त्याला भागिले 2. या ठिकाणी 2 ने 4 ला भागलं तर भागाकार काय येणार आहे? 2 आणि बाकी किती येणार आहे? 0. निशेष भाग गेला पाहिजे. त्यावेळेस देखील या ठिकाणी काय असते? भागाकार देखील काय असतो? समसंख्याचा असतो. समसंख्या भागिले समसंख्या, हे कधी लक्षात घ्या? निशेष भाग जात असेल तर या ठिकाणी काय येणार आहे? समसंख्याच येणार आहे. हे झालं समसंख्येच्या बाबतीत. आता आपण काय पाहणार आहोत? विषम संख्यांच्या बाबतीत. आता 2 विषम संख्यांची बेरीज करू आपण. 2 विषम संख्यांची बेरीज, एक विषम संख्या 1 घेतली आणि दुसरी विषम संख्या 3 घेतली, 3 आणि 1 4. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज ही काय असते? समसंख्या असते. लक्षात घ्या, 2 विषम संख्यांची बेरीज या ठिकाणी काय आलेली आहे? समसंख्या आलेली आहे. 2 विषम संख्यांची वजाबाकी, आता याच विषम संख्या घेऊया, फक्त 3 वजा काय करूया? 1 करूया. 3 मधून 1 गेला, किती राहिला? 2. म्हणजे 2 विषम संख्यांची वजाबाकी जी आहे ती वजाबाकी देखील काय आलेली आहे? समसंख्या आलेली आहे. त्यानंतर आपण 2 विषम संख्यांचा गुणाकार करूया. त्याच विषम संख्या घेऊया, 1 आणि 3. 3 एके 3. म्हणजेच लक्षात घ्या, 2 विषम संख्यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार या ठिकाणी लक्षात घ्या काय असणार आहे? विषम संख्या असणार आहे. त्यानंतर विषम संख्येला विषम संख्येनं भागायचं आहे आणि त्या ठिकाणी भाग कसा गेला पाहिजे? निशेष भाग गेला पाहिजे, म्हणजे बाकी 0 राहिली पाहिजे. समजा एक विषम संख्या 3 घेतली आणि त्याला आपण काय करूया? ही 9 घेतली आणि त्याला आपण काय करूया? 3 ने भागूया. 3 त्रिक 9. भागाकार या ठिकाणी 3 आला, बाकी काय उरली? 0 उरली. म्हणजे निशेष भाग गेला. म्हणजे 2 विषम संख्यांचा भागाकार केला असता निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार हा देखील काय असतो? विषम असतो. विषम भागिले विषम, या ठिकाणी निशेष भाग गेला पाहिजे, लक्षात घ्या. त्यावेळेस भागाकार हा या ठिकाणी काय असणार आहे? विषम संख्याच असणार आहे. आता आपण या ठिकाणी एक सम आणि एक विषम संख्या घ्यायची. एक काय घ्यायचे? सम आणि विषम. सम आणि विषम संख्यांची बेरीज पहा. एक सम संख्या 2 घेतली, विषम संख्या 3 घेतली. 2 आणि 3 5. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज ही काय असते? विषम संख्या असते. आता समसंख्या आणि विषम संख्या यांची आपण काय घेऊया? वजाबाकी करूया. ह्याच संख्या घेऊया. विषम संख्या 3 घेऊया आणि समसंख्या काय घेऊया? 2 घेऊया. 3तून 2 गेला, राहिला 1. किंवा या ठिकाणी आपण समसंख्या 4 घेऊया, वजा काय करूया? 3 करूया. 4तून 3 गेला 1. म्हणजे लक्षात घ्या, एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांची वजाबाकी ही काय असते? विषम संख्या असते. आता समसंख्या आणि विषम संख्या यांचा गुणाकार पाहूया. समसंख्या 2 घेतली, विषम संख्या 3 घेतली, यांचा गुणाकार 3 दुने 6. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार काय येतो? समसंख्या येतो. आता आपण या ठिकाणी लक्षात घ्या,
एखाद्या समसंख्येला विषम संख्येनं भागायचं आहे. आता समजा एक समसंख्या मी 24 घेतली आणि तिला 3 न भागलं. आता हे समसंख्येला काय करायचं, विषम संख्येनं भागायचं आहे. भागाकार या ठिकाणी लक्षात घ्या, निशेष भाग गेला पाहिजे. निशेष म्हणजे बाकी शून्य आली पाहिजे. 3 8 24 क्लिअर भाग जातो या ठिकाणी लक्षात घ्या, बाकी किती उरते, शून्य. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, समसंख्येला विषम संख्येने निशेष जर भाग जात असेल तर भागाकार हा काय असतो, समसंख्या असतो. आणि समजा या ठिकाणी 15, आपण काय करूया, एक संख्या या ठिकाणी 15 घेतली. विषम संख्येला या ठिकाणी समसंख्येनं काय होणार नाही, भाग जाणार नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो रूल वापरता येत नाही. पुढचा घटक आता या ठिकाणी आपण मूळ संख्या शिकणार आहोत. आता मूळ संख्या ह्या गणितज्ञ इरेटोस्थेनिस या शास्त्रज्ञांना सांगितलेले आहेत. आणि इरेटोस्थेनिसची या ठिकाणी चाळणी यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी मूळ संख्या सांगितल्या ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी फळ्यावरती या ठिकाणी लक्षात घ्या 1 ते 100 अंक लिहिलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला नियम जो आहे तो पहिला नियम आपण काय म्हणतो, एकही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. लक्षात घ्या, एकही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, हा पहिला रूल लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी याच्यामधील एकही संख्या काय झाली, कट झाली. लक्षात घ्या, त्याच्यामुळे एकही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यामुळे मूळ संख्या शोधत असताना एक या ठिकाणचा मी काय करून टाकलेला आहे, पुसून टाकलेला आहे. आता पहिली मूळ संख्या जी आहे ती पहिली मूळ संख्या या ठिकाणी 2 येते म्हणून मी 2 ला काय केलेलं आहे, गोल केलेला आहे. आता मूळ संख्या म्हणतोच कशाला, आपण लक्षात घ्या. सुरुवातीला मी मूळ संख्येची व्याख्या सांगतो तुम्हाला. ज्या संख्येचे फक्त 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही विभाजक नसतात त्या संख्येला या ठिकाणी काय म्हटलं जातं, मूळ संख्या असं म्हटलं जातं. मग आता 2 ला कोणत्या संख्येला भाग जातो, 1 आणि 2, म्हणजे 1 आणि त्याच संख्येनं भाग गेला म्हणजे पहिली मूळ संख्या कोणती झाली, 2. आता या ठिकाणी काय करायचं, 2च्या पाड्यामध्ये येणाऱ्या किंवा 2 ने भाग जाणाऱ्या 1 ते 100 मधल्या सर्व संख्या आपण काय करूया, पुसून टाकूया. 2 न 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंच 10. 2 न भाग जातो म्हणजे त्या सर्व संख्या काय असणार आहेत, समसंख्या असणार आहेत. आता याच्यामधल्या सर्व समसंख्या मी काय करतोय, पुसून टाकतोय. 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92 या सर्व संख्यांना 2 न भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 असतो त्या संख्येला काय होणार आहे, 2 न भाग जाणार आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 अंक असतो त्या संख्येलाही काय होणार आहे, 2 ने भाग जाणार आहे. 14, 24, 34, 44, 54, 64, 74, 84, 94 याही संख्या काय झाल्या, कट झाल्या. लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86, 96 याही संख्या काय झाल्या, कट झाल्या. त्यानंतर एकक स्थानी 8 असलेल्या या संख्यांनाही काय होतोय, 2 ने भाग जातोय. 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 88, 99. त्याचबरोबर एकक स्थानी 0 असलेल्या 20, 30, 40, 50, 60, 80, 90, 100. म्हणजे आता या ठिकाणी पहिली मूळ संख्या कोणती आली, 2. 2च्या पाड्यामधल्या सर्व संख्या मी काय करून टाकल्या, पुसून टाकल्या. म्हणजे 2चे काय, 2 न भाग जाणाऱ्या संख्यांचे 1 आणि त्या संख्ये व्यतिरिक्त दुसरे काय असणार आहेत, विभाजक असणार आहे. त्यामुळे 2च्या पाड्यातल्या सर्व संख्या मी काय करून टाकलेल्या आहेत, पुसून टाकलेल्या आहेत. दुसरी मूळ संख्या आहे 3. आता 3च्या पाड्यामधल्या सर्व संख्या कट करून टाकूया. 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18, 3 सत्त 21, 3 आठ 24, 3 नवे 27, 3 10 30, 3 11 33, 3 12 36, 3 13 39, 3 14 42, 3 15 45, 3 16 48, 3 17 51, 3 18 54, 3 19 57, 3 30, 3 20 60, 60 आणि 3 63, 63 आणि 3 66, 66 आणि 3 69, 69 आणि 3 72, 72 आणि 3 75, 75 आणि 3 78, 78 आणि 3 81, 81 आणि 3 84, 84 आणि 3 87, 87 आणि 3 90, 90 आणि 3 93, 93 आणि 3 96, 96 आणि 3 99. अशा पद्धतीने या ठिकाणी मी 3च्या पाड्यामधल्या ही सर्व संख्या काय करून टाकल्या, कट करून टाकल्या.
आता पुढची मूळ संख्या जी आहे ती कोणती आहे 5. आता 5च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या आपण गट करूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या संख्येला काय होतो 5 ने निश्चेष भाग जातो. मग या ठिकाणी काय होणार आहे 25, 35, 55, 65, 85, 95 या सर्व संख्या कट होणार आहेत. 0 असलेल्या अगोदरच आपल्या काय झालेल्या आहेत कट झालेल्या आहेत. त्यानंतर 7च्या पाड्यातल्या संख्या आपण कट करूया. 7 ही पुढची मूळ संख्या झाली. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाच 35, 7 चौक 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दहा 70, 7 11 77, 7 12 84, 7 13 91, 7 14 98. 7 ही काय झालेलं आहे 7च्या पाड्यातल्या सर्व संख्या काय झालेल्या आहेत कट झालेल्या आहेत. त्यानंतर 11 ही मूळ संख्या आली. 11 एके 11, 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 44, 55, 66, 77, 88, 99. 13च्या पाड्यातल्या पहा. 13 एके 13, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पाची 65, 13 सक 78, 13 साती 91. 13 मगाच्या 7च्या पाड्यातच या ठिकाणी कट व्हायला पाहिजे होतं 91, 13 साती 91, 91 ही कट झालेला आहे. आता राहिलेल्या सर्व संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्या काय असणार आहेत मूळ संख्या असणार आहेत. आता ह्या मूळ संख्या तुमच्या पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे लक्षात घ्या. आता 1 ते 100 मध्ये एकूण जर तुम्ही मोजल्या तर या ठिकाणी तुम्हाला 25 मूळ संख्या भेटतील. किती मूळ संख्या भेटतील 25. आता त्या 25 लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 काय आहे मूळ संख्या आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या 1 ते 25 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त 2 ही काय आहे सम असलेली मूळ संख्या आहे. इतर ज्या आहेत त्या इतर सर्व संख्या काय आहेत विषम संख्या आहेत. आता 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ करून ठेवा. टप्पे करायचे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. आता पहा 1 2 3 4 4 4 8 8 2 10 10 2 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22 22 आणि 2 24 आणि 25. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण या ठिकाणी लक्षात घ्या 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मधील सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 97 आहे. 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या जर विचारली तर या ठिकाणी कोणती येणार आहे 3 येणार आहे. आता मी या ठिकाणी लक्षात घ्या मूळ संख्या ह्या ओळीनं लिहितोय लक्षात घ्या 25 मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97. ह्या लक्षात घ्या मित्रांनो 25 मूळ संख्या आहे. आता या ठिकाणी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. लक्षात घ्या 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आता परीक्षेच्या वेळेस काय हे या ठिकाणी बेरीज करत बसणं योग्य नाही आणि याच्यासाठी काय कृती नाही लक्षात घ्या. तर हे पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती आहे 1060 आहे लक्षात घ्या. त्यानंतर 1 ते 25 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती येते 100 येते लक्षात घ्या. हे दोन लक्षात घ्या लक्षातच ठेवायचं आहे सर्वांनी. 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060 आणि 1 ते 25 मधील सर्व
मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती येते 100 येते. आता त्यानंतर परीक्षेला अजून एक प्रश्न येतो. दोन अंकी संख्या आहेत मूळ संख्या, त्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता मूळ संख्या किती मिळतात, त्या संख्या आता आपल्याला काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. आता दोन अंकी संख्या 11, 11 मधील अंकांची अदलाबदल केली 11 मूळ संख्या आहे. 13 मध्ये 31 ही काय येणार मूळ संख्या. 17 मध्ये अंकांची बदल केली 71, 91 आता अगोदर लिहितोय मी 32, 92, 13, 73, 14, 34, 74, 35, 95, 16, 76, 17, 37, 97, 38, 98 आणि 79. आता याच्यामध्ये अंकांची आपण काय केली, दोन अंकी संख्यांची मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली. आता मूळ संख्या आपल्याला किती मिळाल्या पहा. 11 मूळ आहे, 31 मूळ आहे, 71 मूळ आहे. 91 ला 13 न भाग जातो, 7 न भाग जातो, 23 7 91 ही समसंख्या आहे. कट समसंख्या आहे. कट अगोदर समसंख्या कट करून टाकूया. 14, 34, 74 याला 5 न भाग जातो, एकूण स्थानी 5 अंक असलेल्या 16, 76, 38, 98. आता पहा राहिलेल्या संख्या 11 मूळ आहे, 31 मूळ आहे, 71 मूळ आहे, 13 मूळ आहे, 73 मूळ आहे, 17 मूळ आहे, 37 मूळ आहे, 97 मूळ आहे, 79 मूळ आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, दोन अंकी संख्येमधील मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर मूळ संख्या आपल्याला किती मिळतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. लक्षात घ्या. आता या ठिकाणी लिहितोय मी दोन अंकी मूळ संख्यांच्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास 9 मूळ संख्या मिळतात. 9 मूळ संख्या मिळतात. आता त्यानंतर लक्षात घ्या, क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यामध्ये 4 4चा फरक. क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यांमध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या किती. आता जोड्या काढूया आपण. क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यामध्ये आता कितीचा फरक पाहिजे, 4चा फरक पाहिजे. इथं कितीचा फरक आला पहा, 1. 5तून 3 गेला 2, 7तून 5 गेला 2, 11तून 7 गेला 4, 13तून 11 गेले 2, 17तून 13 गेला 4, 19 मधून 17 गेला 2, 23 मधून 19 गेला 4, 29 मधून 23 गेला 6, 31 मधून 29 गेला 2, 37 मधून 31 गेला 6, 41 मधून 37 गेला 4, 43 मधून 41 गेला 2, 47 मधून 43 गेला 4, 53 मधून 47 गेला 6, 59 मधून 53 गेले 6, 61 मधून 59 गेले 2, 67 मधून 61 गेला 6, 71 मधून 67 गेले 4, 73 मधून 71 गेला 2, 79 मधून 73 गेला 6, 83 मधून 79 गेला 4, 89 मधून 83 गेला 6 आणि 97 मधून 89 गेले किती राहिले 8. आता या ठिकाणी पहा, क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या किती येणार आहेत. 7 11 पहा, 7 11. त्यानंतर 13 17, त्यानंतर 19 23, त्यानंतर 37 41, त्यानंतर 43 47, त्यानंतर 67 71, त्यानंतर 79 83. अशा आता किती जोड्या तयार झाल्या पहा. 1 2 3 4 5 6 7 जोड्या काय होतात, तयार होतात. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक प्रश्न येऊ शकतो, क्रमाने येणाऱ्या
क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यांमध्ये 6चा फरक असणाऱ्या जोड्या, 6चा फरक असणाऱ्या जोड्या किती? आता 6चा फरक असणाऱ्या जोड्या आपण लिहूया अगोदर. 6चा फरक पहा, 23 29, त्यानंतर 31 37, त्यानंतर 47 53, त्यानंतर 53 59, त्यानंतर 61 67, त्यानंतर 73 79, 83 89. आता किती जोड्या झाल्या पहा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी 6चा देखील फरक असणाऱ्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामध्ये कितीच्या जोड्या आहेत? 7 जोड्या आहेत. लक्षात ठेवा, 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060 आहे. 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 100 आहे. क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या किती आहेत? 7 आहेत. आणि क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामध्ये 6चा फरक असणाऱ्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्या देखील किती आहेत? 7 आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहूया, संयुक्त संख्या. आता मित्रांनो, संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? मूळ संख्या आपण पाहिलं, मूळ संख्याला आपण काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, 1 आणि तीच संख्या हे काय असतील? विभाजक असतील. 1 आणि तीच संख्या ही काय असतील? विभाजक असतील किंवा अवयव असतील. अशा संख्यांना या ठिकाणी आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. आता संयुक्त संख्या, 1 चे जर अवयव पाहिले तर 1 गुणिले 1. लक्षात घ्या, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता आपण 1 ते 10 चे आपण काय लिहूया? अवयव लिहूया. 2 बरोबर 1 गुणिले 2, 3 बरोबर 1 गुणिले 3, 4 बरोबर काय येणार आहे पहा? 1 गुणिले 4 आणि 2 गुणिले 2. 5 ला काय येणार आहे पहा? 5 बरोबर 1 गुणिले 5. 6 बरोबर 1 गुणिले 6, 2 गुणिले 6. 7 ला काय येणार आहे पहा? 1 गुणिले 7. 8 ला काय येणार आहे? 1 गुणिले 8, 2 चौक 8. 9 ला काय येणार आहे पहा? 1 गुणिले 9, 3 गुणिले 3. 10 ला काय येणार आहे पहा? 1 गुणिले 10, 2 गुणिले 5. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1 ला आपण काय? 1 चे अवयव काय पडले? 1 गुणिले 1. म्हणजे 1 ही संख्या या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त एकच अवयव आहे त्याला. म्हणजे या ठिकाणी 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता 2 या संख्येला 1 आणि तीच संख्या या संख्याने भाग जातो, म्हणजे 2 ही काय आली? मूळ संख्या आली. 3 या संख्येला फक्त 1 आणि 3 याच संख्येला भाग गेला म्हणून 3 ही काय आली? मूळ संख्या आली. आता 4 कडे पहा, 4 या संख्येला 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त कितीने भाग गेला? 2 ने भाग गेला. म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या जी आहे ती सर्वात लहान संयुक्त संख्या किती आली? 4 आली. लक्षात घ्या, सर्वात लहान संयुक्त संख्या जी आहे ती संयुक्त संख्या किती आलेली आहे? आपली 4 आलेली आहे. आता पहा 5 काय आहे? 1 गुणिले 5 म्हणजे 1 आणि तीच संख्या याने भाग गेला म्हणजे 5 मूळ संख्या झाली. 6 या संख्येला पहा, 1 आणि 6 या व्यतिरिक्त 6 या ठिकाणी 3 येते पहा. 1 आणि 6 या व्यतिरिक्त 2 आणि 3 काय होतो? भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 6 ही देखील काय आहे? संयुक्त संख्या आहे. 7 ला पहा, 1 आणि 7, 1 गुणिले 7, 1 आणि 7 या दोन संख्यांना फक्त काय होतो? भाग जातो. म्हणजे 7 ही काय आली? मूळ संख्या आली. आता 8 या संख्येला 1 आणि 8 या व्यतिरिक्त 2 आणि 4 ने काय होतो? भाग जातो. म्हणजे 8 ही काय आली? संयुक्त संख्या आली. 9, 1 गुणिले 9, 3 गुणिले 3. 9 या संख्येला 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त 9 3 या संख्येने भाग जातो. म्हणजे 9 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. त्याचबरोबर 10 ही देखील काय आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणजे संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त इतर देखील संख्यांनी काय होतो? भाग जातो. म्हणजे इतर संख्या देखील काय असतात? विभाजक असतात. त्या संख्येला या ठिकाणी काय म्हटलं जातं? संयुक्त संख्या असं म्हटलं जातं.
आता याच्यामध्ये तीन लक्षात घ्यायचे, व्याख्या लिहून घ्यायचे, सर्वांनी लक्षात घ्या. कोणती व्याख्या लिहायची? एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त विभाजक असणाऱ्या संख्यांना काय म्हटलं जातं? संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4 आहे. किंवा असं देखील परीक्षेला येऊ शकतं, सर्वात लहान समसंयुक्त संख्या, समसंयुक्त संख्या जी आहे ती समसंयुक्त संख्या किती आहे? 4 आहे. त्याचबरोबर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या जी आहे ती विषम संयुक्त संख्या या ठिकाणी किती आहे? लक्षात घ्या, 9 आहे. त्यानंतर आता लक्षात घ्यायचं आहे, अजून एक प्रश्न येऊ शकतो. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती? एकूण संयुक्त संख्या किती? आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहे? 100. त्याच्यामध्ये पहिला रूल काय आहे आपला? एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे 1 वजा झाली. 100 मधून 1 गेल्या किती राहिल्या? 99. आणि त्याचबरोबर 25 काय आहे? 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आहेत, म्हणजे 25 एक जाणार आहे यातून. 9तून 5 गेला राहिला 4, 9तून 2 गेले 7. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या ज्या आहेत त्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. पुढचा जो संख्याचा प्रकार आपण शिकणार आहोत त्या जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यालाच या ठिकाणी जुळ्या मूळ संख्या देखील असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, त्यालाच या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर्स देखील म्हटलं जातं. ट्विन प्राईम नंबर्स. आता ह्याची व्याख्या लक्षात घ्या. जर लगतच्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असेल तर त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. किंवा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी परीक्षेला प्रश्न येतो, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? आता हेही या ठिकाणी पाठच पाहिजे, लक्षात घ्या. आता हे प्रत्यक्षात मी तुम्हाला समजावून सांगतोय. आपल्या 25 मूळ संख्या दिल्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 या आपल्या 1 ते 100 मधल्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. आता कोणत्या दोन मूळ लगतच्या संख्यामध्ये 2चा फरक आहे ते पाहायचं आहे आपल्याला. 3 आणि 5. 5तून 3 गेला 2 राहिला. 7 मधून 5 गेला राहिला 2. 11तून 13 वजा 11 2. 19 वजा 17 2. 31 वजा 29 2. 43 वजा 41 2. 61 वजा 59 2. 73 वजा 71 2. आता या ठिकाणी किती जोड्या झाल्या पहा? 1 2 3 4 5 6 7 8. 1 ते 100 मध्ये लक्षात घ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 जोड्या आहेत. लक्षात घ्या, व्याख्या लक्षात आली का पहा तुमच्या? ज्या लगतच्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांच्या जोडीला या ठिकाणी काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. किंवा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या कुठल्या कुठल्या आहेत जोड्या पहा? 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 अशा या ठिकाणी लक्षात घ्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 8 जोडमूळ संख्यांच्या एकूण या ठिकाणी किती जोड्या आल्या? 8 जोड्या आलेल्या आहेत. पुढचा जो संख्यांचा प्रकार जो आहे तो काय आहे? सहमूळ संख्या. आता या ठिकाणी मित्रांनो सहमूळ संख्या कशाला म्हणायचं पहा?
ज्या संख्यांचा, ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या दिलेल्या संख्यांचा एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो, अशा संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी दोन संख्या आपण घेऊया, 15 व 19 घेऊया. आता 15चे विभाजक कोणते आहेत पहा. 15चे विभाजक आणि 19चे विभाजक लक्षात घ्या. 15चे विभाजक 15ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2 न जात नाही, 3, 4 न नाही, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे 15चे विभाजक जे आहे ते 15चे विभाजक किती आलेले आहेत? 1, 3, 5, 15. आणि 19चे जर विभाजक पाहिले तर 19चे विभाजक, 19 ही मूळ संख्या आहे म्हणजे 19चे विभाजक काय असणार आहेत? 1 आणि 19 असणार आहेत. आता याच्यामध्ये सामायिक विभाजक कोण आहे पहा. 1, 1. दुसरा कोणता सामायिक विभाजक आला का? या ठिकाणी नाही आला. म्हणजे 15 आणि 19 ह्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. म्हणजे सहमूळ संख्या कशाला म्हणायचं पहा. मग आता या ठिकाणी 2 संख्या असतील, 3 संख्या असतील, 4 संख्या असतील, सहमूळ संख्या. ज्या दिलेल्या संख्या आहेत, दिलेल्या संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही काय नसतो, सामायिक विभाजक नसतो, अशा संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ असतात. लक्षात घ्या, 4 वाक्य देतात आणि 4 वाक्यामध्ये बरोबर वाक्य कोणतं किंवा चुकीचं वाक्य कोणतं, त्या ठिकाणी ही वाक्य उपयोगी येतात. लक्षात घ्या, क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या जर असतील तर त्या काय असतात? सहमूळ असतात. आता क्रमाने येणाऱ्या दोन संख्या घेऊया आपण, 8 आणि 9 घेऊया. कोणत्याही तुम्ही घेतले, 21, 22 घेतले, 49, 50 घ्या, 91, 92 घ्या. या ठिकाणी छोट्या मी संख्या घेतोय. क्रमाने आलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत? 8 आणि 9. 8चे विभाजक लिहा. 8चे विभाजक या ठिकाणी काय येणार आहेत? 1, 2, 4 आणि 8. आणि 9चे विभाजक जे आहेत ते 9चे विभाजक म्हणजे त्या संख्येला कोणत्या संख्येला भाग जातो तेवढ्या संख्येला यायच्या. 9चे विभाजक काय येणार आहेत? 1, 3 आणि 9. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 हा फक्त एकच काय आलेला आहे? सामायिक विभाजक आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या काय असतात? सहमूळ संख्या असतात. त्याचबरोबर कोणत्याही मूळ संख्या घ्या, कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या, तर त्या मूळ संख्या ह्या नेहमी काय असतात? मूळ संख्या ह्या सहमूळ असतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण दोन मूळ संख्या घेऊया. 11 एक मूळ संख्या घेतली आणि 19 ही एक मूळ संख्या घेतली. मग 11चे विभाजक काय येणार आहेत? लक्षात घ्या, 11चे विभाजक जे आहे ते 11चे विभाजक 1 आणि 11 आणि 19चे विभाजक जे आहेत ते 19चे विभाजक या ठिकाणी काय येणार आहेत? 1 आणि 19. याच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आला? 1 आला. म्हणून दोन मूळ संख्या जर असतील किंवा 3 मूळ संख्या असतील त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त किती असतो? 1 असतो. म्हणजे मूळ संख्या ह्या नेहमी काय असतात? सहमूळ असतात. आणि एक सगळ्यात महत्वाचा मसावी आणि लसावी. सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. लक्षात घ्या, हे आपण मसावी आणि लसावी मध्ये पाहणारच आहोत. पण आता माहित असू द्या, सहमूळ संख्यांचा मसावी जो आहे तो मसावी 1 असतो आणि सहमूळ संख्यांचा लसावी जो आहे, सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का? पहा, या ठिकाणी हे 3-4 रूल जे आहेत सहमूळ संख्यामध्ये ते लक्षातच ठेवायचे आहेत. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या ह्या नेहमी काय असतात? सहमूळ असतात. कोणत्याही मूळ संख्या घेतल्या तर त्या मूळ संख्या ह्या देखील काय असतात? सहमूळ असतात. सहमूळ संख्यांचा मसावी जो आहे तो मसावी 1 असतो आणि सहमूळ संख्यांचा लसावी जो आहे तो लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आज आपण या ठिकाणी लक्षात घ्या, सम व विषम संख्या.
मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या यांच्या व्याख्या आणि त्यांची माहिती जी आहे ती माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी 1 ते 100 मधील मूळ संख्या पाठ करून ठेवा आणि जे काही मी रूल त्याचबरोबर ज्या काही क्लुप्त्या सांगितल्या त्याचा देखील या ठिकाणी काय करा, सराव करा.